नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व ड च्या तुम्ही ज्या परीक्षा दिलेल्या आहेत, ज्यामध्ये तुमचं वेटिंगमध्ये नाव असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे का, त्याच्याबद्दलची माहिती प्रसिद्ध झालेली आहे. आणि गट ड च्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. काल मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती गट क डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहेत. आपण पाहू शकता सर्व PDF फाईल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिलेले आहेत. तर आता मित्रांनो गट क चे डॉक्युमेंट जे आहेत व्हेरिफिकेशन सुरू आहेत, त्याचे वेळापत्रक आलेले आहेत. तर गट ड बद्दल मित्रांनो एक हे जे लेटर आहे मित्रांनो, जे कोणाला पाठवलेलं असेल, ज्यांचं सिलेक्शन झालेलं असेल, त्यांचं या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे. ते म्हणजे मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यासाठी आहे. तर हे तुम्हाला मी सांगतोय फक्त गडचिरोली जिल्ह्यासाठी. तर मित्रांनो याच्यावरून आपल्याला समजतं की गट ड चे देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ईमेल यायला सुरुवात झालेली आहे. आता मित्रांनो गडचिरोलीचं हे पत्र आहे जे की ईमेलद्वारे कॅन्डिडेटला पाठवले गेलेले, जे सिलेक्ट झालेले त्यांना. तर तुम्हाला मित्रांनो इतर जिल्ह्यामधून कुठून ईमेल आलाय का चेक करायचं आहे, स्पॅम फोल्डर आणि तुमचा इनबॉक्स. त्याचबरोबर मित्रांनो लेटर देखील चेक करा किंवा कॉल देखील आलेला असेल तरीही कमेंट बॉक्समध्ये सांगा गट ड बद्दल. तर बघा, गट ड पदभरती समुपदेशनासाठी उपस्थित राहण्याबद्दल 15 फेब्रुवारी 2024चा ईमेल गेलेला आहे. तर याच्यामध्ये म्हटलेलं आहे की समुपदेशनासाठी 20 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता खालील पत्त्यावरती उपस्थित राहायचं आहे. हे फक्त गडचिरोलीचं सांगतोय मित्रांनो मी, गडचिरोली गट ड संवर्गाचं. तर याच्यामध्ये मित्रांनो डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला मूळ दस्तावेज आणि 2 झेरॉक्स सेट जे आहेत सेल्फ अटेस्टेड करून घेऊन जायचं आहे. समुपदेशनाचे ठिकाण जे आहे जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय जे आहे गडचिरोली, त्या ठिकाणचं आहे मित्रांनो. तर सदर पत्र ईमेल ID वरून पाठवण्यात आलेलं आहे. मेल ID वर मिळालेल्यास रिप्लाय न चुकता द्यायचा आहे, अशा पद्धतीने देखील सांगितलेलं आहे. तर मेलवरती पत्र जे आहेत मित्रांनो येत आहेत. तुम्हाला ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी चेक करायचे. आता बरेच विद्यार्थी असं म्हणतायत की आम्ही वेटिंग लिस्टमध्ये आहेत सर, तर आम्हाला या ठिकाणी WL म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये आहेत, गट ड मध्ये असेल किंवा गट क मध्ये, तर आम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं का. त्याच्याबद्दल देखील मित्रांनो हे जे परिपत्रक आहे, एक शुद्धीपत्रक काढण्यात आलेलं आहे, ते आपल्याला भेटलेलं मित्रांनो, ज्याच्यामध्ये गट क सरळ सेवा पदभरतीकरिता समुपदेशनास उपस्थित राहण्याबद्दल. तर मित्रांनो हे जे परिपत्रक आहे या ठिकाणी पाहू शकता छत्रपती संभाजीनगर यांच्याकडचं आहे मित्रांनो, जे की मित्रांनो याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्यांनी की तुमची गट क व ड ची जी निवड याद्या लागलेल्या आहेत मित्रांनो, तर समुपदेशनासाठी कागदपत्र पडताळणीकरिता बोलवण्याच्या सूचना प्राप्त झाल्या असल्याने प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी दिनांक 16 फेब्रुवारी 2024 पासून सुरू असलेल्या प्रक्रियेकरिता उपस्थित राहू नये करिता याद्वारे कळवण्यात येत आहे. प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना समुपदेशन कागदपत्रे पडताळणीकरिता बोलवण्याच्या सूचना प्राप्त झाल्यानंतरच बोलवण्यात येईल याची नोंद घ्यावी. म्हणजेच मित्रांनो तुम्ही जर मित्रांनो या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये असाल मित्रांनो, वेटिंगमध्ये असाल तुम्ही, तरी देखील तुम्हाला बोलवलं जाणार आहे. परंतु मित्रांनो त्याच्यासाठी सेपरेट तुम्हाला काय मेल आला किंवा फोन आला किंवा मित्रांनो पत्र आलं तरच तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. आता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना देखील मित्रांनो या ठिकाणी ज्यावेळेस त्यांना पत्र वगैरे येईल मेलवरती, त्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. आणि तसंच वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांना देखील मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुम्हाला मेल वगैरे आलेलं नसेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी नाही जायचं. जर मेल तुम्हाला आलेला आहे, पत्र वगैरे आलेलं आहे, फोन वगैरे आलेला आहे, तरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी वेटिंगमधील विद्यार्थ्यांना देखील जायचं आहे मित्रांनो. तर ही जी प्रोसेस असणार आहे कशा पद्धतीने चालेल पहा मित्रांनो. जसं की आता सध्या निवड झालेले यादीमधील जे उमेदवार आहेत त्यांना मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गट क साठी बोलवलेलं आहे. ठीक आहे. गट ड चं तर मित्रांनो फक्त गडचिरोलीचं आपल्याकडं या ठिकाणी पत्र जे आहे ते भेटलेलं आहे. बाकी जिल्ह्यांचं अजून कुठलं भेटलेलं नाही. तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर गडचिरोलीमधील देखील कुणाला मेल आलेले आहेत का तेही सांगा. तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ज्यांचं नाव यादीमध्ये त्यांना बोलवलं जाईल. त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यशस्वी झालं की लगेच त्यांना मित्रांनो 7 दिवसामध्ये जॉईन करण्यासाठी या ठिकाणी सांगितलं जातं. त्या ठिकाणी लगेच तुम्हाला आदेश जे ते दिले जातात. जर तुम्ही जॉईन नाहीच झालात निवड यादीमधील विद्यार्थी, तर मग वेटिंग लिस्टवाल्या विद्यार्थ्यांना बोलवण्यासाठी या ठिकाणी सुरुवात केली जाणार आहे. अगोदर निवड यादीमधील जे उमेदवार आहेत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मित्रांनो चालू आहे आणि त्यामधून जर कोणी जॉईन वगैरे होत नाही तर मग वेटिंगवाले विद्यार्थ्यांना पत्र वगैरे पाठवतील किंवा तसं वेळापत्रक ते आहे ते प्रसिद्ध करतील. जर आलं तुम्हाला सध्या जरी मित्रांनो कुणाला वेटिंगमधल्या विद्यार्थ्यांना मेल किंवा पत्र जर आलेलं असेल तर तुम्हाला जायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. ठीक आहे. जर आलेलं नसेल तर सध्या जायचं नाही आहे. आणि ज्यांचं निवड यादीमध्ये नाव आहे त्यांनी तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचीच आहेत. गट क ची तर सुरुवात झालेली आहे. फक्त गट ड बद्दल मित्रांनो ऑफिशियली अजून वेबसाईटवरती मात्र वेळापत्रक आलेलं नाही. जर ऑफिशियल वेबसाईटवरती अजून वेळापत्रक आलं तर तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल. फक्त या ठिकाणी मी जी माहिती भेटलेली गडचिरोली जिल्ह्याची मित्रांनो, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे की तुम्हाला मेल वगैरे येत आहेत किंवा कॉल वगैरे आलेला आहे का डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन गट ड साठी. मला जर माहिती भेटली अजून तर तुम्हाला नक्कीच मित्रांनो व्हिडिओ
व्हिडिओमध्ये माहिती दिली जाईल आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्हाला माहिती भेटेल। याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। राहिलेले निकाल मित्रांनो अजून आलेले नाहीत। यवतमाळ जिल्ह्याचा देखील गट ड चा निकाल राहिलेला आहे आणि MPWच्या पदांचा गट क मधला निकाल राहिलेला आहे। ते निकाल जसे प्रसिद्ध होतील तशी तुम्हाला मित्रांनो टेलिग्राम चॅनलवरती PDF फाईल भेटून जातील। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। धन्यवाद। जर मित्रांनो तुम्हाला सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी पुस्तक हवा असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS पॅटर्ननुसार मित्रांनो 71 प्रश्नपत्रिका संच आणि 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत। आपल्याला माहिती असेल मित्रांनो TCS मार्फत तुमच्या सध्या सरळ सेवेच्या पदभरती होत आहेत। TCS मागील ज्या परीक्षा झालेल्या आहेत मित्रांनो त्या परीक्षांमधील बरेचसे प्रश्न रिपीट करतात, तो पॅटर्न रिपीट होतो मित्रांनो। तर त्याच्यासाठी तुम्ही ही मागील प्रश्नपत्रिका संच अभ्यासू शकता, ज्यामध्ये मित्रांनो नगररचना शिपाई पदभरतीचे झालेले पेपर आहेत, नगर परिषदचे आहेत, तलाठीचे आहेत, वन विभागामधील वनरक्षक, लेखपाल, सहकार विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग गट क चे देखील पेपरचे प्रश्नपत्रिका आहेत। PCMC महानगरपालिकेच्या प्रश्नपत्रिकांचा संच आहे। तर हे सर्व TCSच्या पॅटर्ननुसार मित्रांनो प्रश्नपत्रिका संच आहेत लेटेस्ट, जे की स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी प्रसिद्ध केलेले आहेत। सध्या तुमच्या सुरू असलेल्या कुठल्याही सरळ सेवेच्या पदभरतीच्या परीक्षांसाठी मित्रांनो ही उपयुक्त पुस्तक आहेत। तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला भेटतील। इतरही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत, जसं की मित्रांनो इंग्रजी व मराठीसाठी स्पेशल तुम्हाला प्रश्नसंच पाहिजे असेल तर TCS नुसार मित्रांनो स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज तुम्हाला इंग्रजी व मराठीचे प्रश्न या पुस्तकामध्ये भेटतील। इंग्रजी व मराठी प्रश्नसंच स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचा। चालू घडामोडीसाठी देखील 81 सराव प्रश्नसंच त्यांचे पुस्तक आहे TCS IBPS पॅटर्ननुसार। तर ही सर्व पुस्तकं महाराष्ट्रामधील सर्वत्र बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत, तिथे तुम्ही पाहू शकता आणि खरेदी करू शकतात।